नमस्कार मंडळी, चला तर आज आपण साठवलेली 15 दिवसाची साय आहे इथे तुम्ही पाहू शकता। आता तिला आपण आणखीन विरजवलेलं सुद्धा नाही। तर आता ही साय आपल्याला सर्वात पहिले तर विरजवायची आहे। त्यासाठी पहा इथे फ्रेश असं 1 चमचा दही घ्यायचा आहे। दही यामध्ये घालून घ्यायचं। आता फ्रीजमधून ही साय आपण 1 ते 1.5 तास बाहेर काढून ठेवली होती, म्हणजे ती नॉर्मली अशा पद्धतीने पातळ होते। जर तुम्ही फ्रीजमधून काढल्या विरजण घातलं तर ती खूप घट्ट असते, त्यामध्ये व्यवस्थित ते विरजण मिक्स होणार नाही। त्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी ही साय अगोदर बाहेर काढून ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये विरजण खूप प्रमाणात घालायचं नाही, अगदी अचूक घालायचं आहे। थोडंसं घालायचं म्हणजे कुवट वास आपल्या तुपाचा येत नाही, आंबट वास येत नाही। त्यामुळे इथे आपण जशा प्रकारे दही लावतो तसंच इथे हे सुद्धा विरजण लावायचं आहे। झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवलं होतं। त्यानंतर पहा त्यामधून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे साय पाहू शकता किती छान अशी विरजलेली आहे। तर आता अजिबात त्यामध्ये दुधाचा अंश राहिला नाही, एकदम घट्ट अशी साय आपली विरजली होती। ती काढून मी ह्या पातेल्यामध्ये घेतलेली आहे। तुमचा जास्तीचा वेळ जाऊ नये म्हणून मी काढताना तुम्हाला दाखवलं नाही, तर डायरेक्टच यामध्ये टाकून घेतली। तर तुम्ही पाहू शकता आता आपण थोडं पाणी घालून हिला छान असं फेटून घेऊया। इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्याचा वापर करायची गरज नाही, कशाचाच वापर न करता, जास्त भांडे खरकटे न करता आज आपण झटपट असं तूप बनवतोय। तर चला अशा पद्धतीने त्याला फेटून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटामध्ये हे तूप तयार होतं। तर फेटायला एकाच डायरेक्शनमध्ये फेटा, आलटून पलटून फेटलं तरी सुद्धा चालतंय। तर आता आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत यामध्ये असणारं दूध जे की ताक बनतं ते वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपल्याला लोणी सुद्धा व्यवस्थित काढता येणार नाही, त्यामुळे ह्याला तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे। आणि यामधलं ताक जेव्हा वेगळं होईल, जेव्हा आपलं लोणी जे आहे ना ते परफेक्ट असं तयार होईल, तेव्हा आपोआपच त्यामधलं जे काही ताक आहे ना ते वेगळं व्हायला सुरुवात होते। तर सुरुवातीलाच भरपूर पाणी न घालता थोडं पाणी घालून आपल्याला हे फेटायचं आहे। तर तुम्ही जर सुरुवातीलाच खूप सारं पाणी घालून याला फेटलं ना तर मग मात्र ते निघत नाही। तर पहा आपण 4-5 मिनिटे चांगलं कंटिन्यू फेटलं आणि इथे मस्त दाणेदार असं आपलं लोणी तयार झालेलं आहे। आणि त्यामध्ये जे काही जे ताक आहे ते वेगळं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। तर आपल्या तुपाचा 6 महिने काय वर्षभर जरी राहिलं ना तरीसुद्धा कुवट वास येणार नाही, अशा पद्धतीचं आज आपण तूप काढायला पाहणार आहोत। आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, आपण जास्त कुठे भांडेसुद्धा खराब केलेले नाही। आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला लोणी काढून याचमध्ये कडवायचं आहे, त्यामुळे तुमचे जास्तीचे भांडेसुद्धा खरकटे होणार नाहीत। आणि गोळा तुम्ही हातामध्ये लोण्याचा घेतला ना तर तुम्ही पाहू शकता अजिबातच निसटत नाही, एकदम छान असा झालेला आहे। आणि इथे पाणीसुद्धा आपण नॉर्मल वापरलेलं आहे, इथे कुठेही फ्रीजमधल्या पाण्याचा आपण वापर केलेला नाही। नॉर्मल पाण्यापासून आपण हे लोणी जे आहे ना तयार करून घेतलेलं आहे। फेटलं ना की व्यवस्थित, तर असं व्यवस्थित असं लोणी तयार होतं। तर अशा पद्धतीने त्याचे गोळे जर तयार केले ना तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही। तर इथे लोणी मी संपूर्ण काढून यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याला हा लोण्याचा गोळा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता मात्र आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं हे लोणी चोळून धुवून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं लोणी व्यवस्थित धुवून घ्याल ना तितकं तुमचं लोणी जे आहे ना तर तूप कडवल्यानंतर तुपाचा वास येत नाही, कुवट वास येत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही। कितीही दिवस तूप राहिलं ना तर जसंचे तसं तूप राहतं। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने अगोदरच स्वच्छ असं लोणी धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून लहान मुलं सगळ्या आवडीने तूप खातील। वास येतो म्हणून तूप खाणं टाळणार नाहीत। तर चला अशा पद्धतीने आपण हे लोणी जे आहे ना तर 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता एकदम चुरून हे लोणी आपलं धुवून घेतलेलं आहे। तर आता इथे मी स्वच्छ असं लोणी 3 पाण्याने धुवून घेतलं। चौथ्यांदा पाणी टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ असं पाणी आहे। तर त्यामध्ये काहीच नव्हतं, त्यामुळे ते पाणी काढून घेतलं आणि आता इथे लोणी जे आहे ना ते कडवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता लोणी कसं कडवायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे, फक्त आपल्याला बेरी तांबूस रंगावरती होऊ द्यायची आहे, खूप डार्क असं होऊ द्यायचं नाही। तांबूस रंग झाला ना त्यामध्ये निघणाऱ्या बेरीचा की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहीत असल्यामुळे पूर्ण मी दाखवलेली नाही, कोणाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तो सुद्धा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड केला जाईल। तर चला छान असं तूप मी कडून घेते। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।